आज सोन्याच्या पावलांनी गौराई घरोघरी येणार आहे। कोकणात आज ठिकठिकाणी गौरींचं धूमधडाक्यात पारंपरिक पद्धतीने आगमन झालेलं आहे। खास गौरी आगमनाची गाणी गात पाणवठ्यावरून गौरी मुखवट्याच्या गौर घरी आणण्याची कोकणात अनोखी परंपरा आहे। ते काही ठिकाणी ताम्हणातून खड्याची गौर आणली जाते। आज घरोघरी गौरींसाठी गोड नैवेद्य तर उद्या अनेकांकडे गौरीसाठी तिखट नैवेद्य दाखवला जातो। आज गौराईचं आगमन आहे, उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे। गौराई आगमनावेळी नेमकं वातावरण कोकणात काय आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। कोकणामध्ये गणपती सोबत गौरी आगमनाचं देखील फार महत्वाचं स्थान असतं आणि कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलो तर या अशा पाणवठ्यावर अशा पद्धतीची पूजा अर्चा जी आहे ती गौरीची केली जाते आणि पूजा अर्चा केल्यानंतर वाजत गाजत या गौराईचं आगमन प्रत्येक घराघरामध्ये होताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत अशाच काही महिला आहेत की त्यांनी आज गौरी आगमनासाठी इथे दाखल झालेले आहेत पाणवठ्यावर। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकी काय तुमची परंपरा आहे, कशा पद्धतीचं तुम्ही गौरीचं आगमन करता। आमच्या घरी गणपती आले की आम्ही तिसऱ्या दिवशी गौरी आगमनासाठी नदीवरती येतो, पाण्यात उतरून 10 खडे काढतो, पूजन करतो, फुलं वगैरे वाहून नैवेद्य दाखवून आणि त्याच्यात 5 खडे आम्ही त्या तांब्यामध्ये परत घेतो आणि मग घरी वाजत गाजत गौरीला घेऊन जातो। तर आज गौरी आगमनाच्या पहिल्या दिवशी जो असतो तो गोडा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते गौरीला मांसाहाराचा नैवेद्य जे आहे ते दाखवला जातो। त्यामुळेच कोकणामध्ये आता पुढचे काही दिवस जे आहे ते कोकणामध्ये अतिशय आनंदाचे दिवस जे आहेत ते मानले जातात। कोकणाबरोबर गणपती बरोबर गौरीचं देखील आगमन होतं आणि या गौरीच्या आगमनानंतर कोकणामध्ये झिम्मा फुगडी चा खेळ जो आहे तो रात्रभर रंगतो आणि त्यामुळेच कोकणामधले गणपतीचं जे विशेष महत्व आहे ते याच्यामुळेच पाहायला मिळतं। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।